भव्य मराठवाड्याच्या या खास भागात तुम्हा सर्वांचं स्वागत। शेती तोट्याची आहे असं म्हणणाऱ्यांसाठी आजचा हा रिपोर्ट अत्यंत महत्त्वाचा आहे। पारंपरिक शेतीला जेव्हा आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळते तेव्हा किमया कशी घडते हे आज आपण पाहणार आहोत। एका जिद्दी शेतकऱ्यांनी एसआरटी पद्धत आणि टोकन यंत्राचा वापर करून ज्वारीचं असं काही पीक घेतलंय की संपूर्ण जिल्हा आता त्यांच्याकडे धाव घेत आहे। फक्त 2 किलो बियाणं आणि 70% उगवण शक्ती। कसं केलं हे नियोजन? जाणून घेऊया पत्रकार गिरिराज गिराम यांच्या या विशेष रिपोर्ट मधून। बदलत्या हवामानात शेतीचा खर्च कमी करून उत्पादन कसं वाढवायचं हा सध्या शेतकऱ्यांसमोरचा मोठा प्रश्न आहे। पण या प्रश्नाचं उत्तर शोधलंय एका प्रगतशील शेतकऱ्याने। कापूस काढणीनंतर कोणतीही जास्तीची मशागत न करता थेट एसआरटी पद्धतीने आणि टोकन यंत्राद्वारे ज्वारीची लागवड करण्यात आली आहे। 12 बाय 6 इंचाचं अचूक अंतर, ठिबक सिंचनाचा वापर आणि अत्यंत कमी बियाण्यात उभं राहिलेलं हे दर्जेदार पीक आज पीक स्पर्धेसाठी मला सज्ज सांगा झालंय। नेमकी एसआरटी शेती कशी आहे आणि केव्हापासून चालू झालेली आहे? एसआरटी म्हणजे सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक किंवा टेक्नॉलॉजी। चंद्रशेखर दादा भडसावळे, प्रतापदादा चिपळूणकर यांच्या मार्गदर्शनाखाली मी 2 वर्षापासून एसआरटी शेती करीत आहे। तसं आपलं जिल्ह्यातील म्हटलं तर विठ्ठलराव वैद्य बदनापूर तालुका देवगाव कुसळीचे आणि ज्ञानेश्वर शिनगारी पाटील कंडारीचे यांच्या मार्गदर्शन, आम्ही सगळ्यांचा ग्रुप, यातून 2 वर्षापासून मी बेड पाडून एसआरटी पद्धतीने शेती करत आहे। आता 2 वर्षापासून शेती करताय म्हटल्यावर याचं उत्पन्न आपल्या दररोजच्या उत्पन्नापेक्षा कसं असतं? पारंपरिक शेतीपेक्षा चांगलं येतं का याच्यामध्ये? हो, याचा एक गुणधर्म आहे की एकदा बेड पाडले की ते बेड मोडायचे नाही, पहिली गोष्ट। आणि बेड पाडल्यानंतर पाणी जास्तही झाला तर सरीमधून पाणी निघून जातं, म्हणजे वापसा स्थितीत शेत असतं। आणि पाणी कमीही पडलं तरी पाणी धरून ठेवण्याची त्या बेडमध्ये क्षमता असल्या कारणामुळं एसआरटी पद्धत ही शेतकऱ्याला सर्वांगीण म्हणजे आनंदीदायी शेती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। जसं की तुम्ही सांगितलं 2 वर्षापासून तुम्ही एसआरटी शेती करता, या अगोदर तुम्ही कोणकोणते पीक घेतलेले आहे शेतीमध्ये? मी सुरुवातीला सोयाबीन आणि तूर, म्हणजे एका बेडवर तूर आणि एका बेडवर 2 ओळी सोयाबीनच्या, म्हणजे 4 फुटाचं बेड होतं तर 8 फुटावर तूर आली आणि त्याच्यामध्ये 2 बेड सोयाबीनचे, 1 बेड सोयाबीनचा आलं, म्हणजे 2 ओळी सोयाबीनच्या आणि 1 ओळ तुरीची 1 बेडवर। तर तुरीचंही पीक चांगल्या प्रकारे यशस्वीरित्या आलं आणि सोयाबीनही चांगलं आलं। एसआरटी मुळे खरं तर माझ्या तुरीचा गोदावरी हा वाण होता 2024-25 ला। तो वाण इतका आला की त्याचं मला जिल्ह्यात पारितोषिक पुरस्कार मिळाला, म्हणजे मी त्याच्यात भाग घेतला होता। आमच्या कृषी कृषी विभागापासून. सहाय्यक हा त्या सोनवणे मॅडम होत्या पूर्वी, आता गोमलवार मॅडम आहे, आणि कृषी विभागामार्फत मी जिल्ह्यातून प्रथम तुरीचा क्रमांक आला। म्हणजे एकरी जवळजवळ 11.5 ते 12 क्विंटल तूर निघाली। आणि आता समजा यावर्षी जूनमध्ये कॉटन जसं लागवड केली तुम्ही बेडवरती एसआरटी पद्धतीने, त्याची कापणी केव्हा केली आणि ह्या ज्वारीची पेरणी कधी केलेली आहे? आता कॉटन यावर्षी म्हणजे 2 जूनलाच मी लागवड केली होती। पावसाळा लवकर सुरू झाला होता, सघन पद्धतीने लागवड केली होती। वेदा प्लॅटिनम ही जात निवडली होती आणि सघन पद्धतीने लागवड केल्यामुळं 2च वेचण्यात कापूस तयार झाला। आणि तो कापूस म्हणजे खरं तर दादा लाड पद्धतीनं गळफांदी जी होती ती काढली आणि फळफांदी ठेवली, तर एकरी बऱ्या प्रमाणात कमी खर्चात जास्त उत्पन्न आलं। खर्च कमी झाला, 4च फवारण्यात आली आणि 15 नोव्हेंबरला मी कपाशी काढून परभणी मोती या ज्वारीच्या वाणाची टोकन पद्धतीनं बेडवर लागवड केली। जसं की आता ज्वारीची पेरणी केली तर याची उगम शक्ती किती होती आणि याच्यातून आपल्याला किती उत्पन्न मिळू शकेल? तर खरं तर ज्वारी हा गव्हाचा रब्बी हंगाम होता, पण मी गहू टाळून ज्वारीची लागवड केली, कारण ज्वारीमध्ये चारा पण आणि ज्वारी पण, आणि ज्वारीचं पीक हे फार कमी पाण्यात आणि या टोकन पद्धतीनं बेडवर येण्यास गवत काढीत यायला त्याला फार मोठी मदत झाली, म्हणून ज्वारीची लागवड केली। आणि ज्वारीच्या लागवडीतून खरं तर यावर्षीच्या हंगामानुसार पाहिलं तर गव्हापेक्षाही ज्वारीला आजही जास्त भाव आहे, चाऱ्यालाही जास्त मागणी आहे। त्याच्यामुळं गव्हापेक्षा ज्वारीचं पीक हे यावर्षी तरी मला चांगल्या प्रकारे उत्पन्न देईल असं वाटतं। साठी शेती करत असताना जसे की 2 वर्षापासून तुम्ही शेती करता, यामध्ये आपल्याला कोणाकोणाचे मार्गदर्शन भेटते? एसआरटी शेती तर ते जे एसआरटी शेती करतात त्यांचं मार्गदर्शन तर आहेच, परंतु आता आपलं कृषी विज्ञान केंद्र खरपुडी आहे,
इथं वरिष्ठ शास्त्रज्ञ आहे, सोनवणे साहेब असतील, मिटकरी सर असतील, चौधरी सर असतील. त्याच्यानंतर आपला जालना तालुक्याचे तालुका अधिकारी, कृषी अधिकारी राठोड सर आहे. आपले जिल्हा अधीक्षक कापसे साहेबांनी सुद्धा SRT शेतीला भेट दिलेली आहे. त्यांच्याही काही अधिकारी कर्मचारी मंडळी येऊन मार्गदर्शन करतात. आणि तसं मग आमची जी टीम आहे SRTची, मग त्यात विठ्ठलराव वैद्य आहे कुसळीचे, ज्ञानेश्वर शिंगारे साहेब आहे कंडारीचे बदनापूर तालुक्यातले, आणि चंद्रशेखर बळसावडे दादाकडं त्यांचं युट्यूब चॅनलवरून त्याच्यावरून आम्ही माहिती घेत असतो. आणि SRT शेती म्हणजे कमी खर्चात म्हणजे आनंदीदायी शेती, खर्चाची बचत, आणि मुख्य उद्देश म्हणजे सेंद्रिय कर्ब ज्याला आपण म्हणतो, ऑर्गॅनिक कार्बन, हा जमिनीमध्ये कोणतीही हालचाल न केल्यामुळं, किंवा आता ह्या जमिनीत हे जे खोड आहे, हे मूळ म्हणजे पिकाचे अवशेष हे जमिनीत कुजल्यामुळं बायोमास तयार होतं, आणि याच्यामुळं पुढच्या पिकाला या मुळाचे अवशेष याचं खत म्हणून रूपांतरित होतं. म्हणजे सॉइल मायक्रोबायोलॉजी ज्याला आपण जीवाणू म्हणतो, म्हणजे त्याच्यासाठी हे खाद्य आहे, जे कर्ब वाढवण्यासाठी. आणि याचा SRT शेतीमुळे जैविक विविधता ज्याला म्हणतो आपण, गांडूळ असन, सगळे जीवाणू हे कार्यरत होते, जिवंत होते, आणि जमिनीमध्ये त्यांचा अं, संचार वाढतो. आणि त्याच्यामुळं दिलेलं खत असन किंवा काय असन ते जमिनीला मुळाला, जमिनीच्या मुळाशी नेऊन सगळं पोहोचतात, आणि त्याच्यामुळं जमिनीही बलवान होती आणि पिकही पैलवान होतं. आता शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन कराल, काय सांगाल, समजा काय संदेश द्याल? शेतकऱ्यांना की शेती कोणतीही शेती केली तर खरं शेती करणं हा एक प्रश्नच आहे शेतकऱ्यापुढं, कशी करा म्हणून. कोणती नैसर्गिक करा, सेंद्रिय करा, रासायनिक करा, मासघर शेती, सीता शेती, काय शेतीचे अनेक प्रकार, झिरो बजेट शेती. परंतु त्याच्यातून सगळ्या शेतीतून एक SRT पद्धत जी आहे, ही शेतकऱ्याची जमीन सुधारण्यासाठी, म्हणजे जमिनीचा जो पोत आहे सेंद्रिय कर्ब हा सुधारण्यासाठी, ऑर्गॅनिक कार्बन ज्याला आपण म्हणतो, हा वाढण्यासाठी, आणि कमी वेळेची बचत, खर्चाची बचत, पुन्हा नो टेन्शन फ्री, याच्यासाठी SRT पद्धतीनं शेती केली तर थोडंसं शेतकऱ्याच्या उत्पन्नात खर्च कमी होऊन उत्पन्नात वाढ होती, एवढाच त्याचा फायदा. तुम्ही सांगितलं टोकन पद्धतीने लागवड केली, त्या टोकन पद्धतीचा नेमका फायदा काय आहे? टोकन यंत्रणा म्हणजे पाहिजे त्यावेळेस आपल्याला त्याची लागवड करता येते, आणि बियाण्याची मात्रा खूप कमी लागते. जिथं ज्वारीचं 5 ते 6 किलो बियाणं लागलं असतं, तिथं 2 किलो बियाण्यामध्ये माझ्या 1 एकरची लागवड झाली. आणि त्याचं मोजून मापून होतं, म्हणजे 5.5 इंच त्याच्यावर टोकन पद्धतीनं बियाणं पडलं जातं, म्हणजे सारख्या अंतरावर बियाणाची लागवड होती. पुन्हा बियाणं खोल जात नाही, त्याला त्याची सेटिंग असते कमी जास्त करण्याची, म्हणजे 1.5 इंच 2 इंच अशा याच्यात आपल्याला टोकन केल्यानंतर उगवण क्षमता जी आहे ती फार चांगल्या पद्धतीनं होती. म्हणून टोकन यंत्रणा, आणि घरच्या घरी कोणताच खर्च न येता हसत खेळत लागवड होती. म्हणजे मजुराची सुद्धा आवश्यकता मजुराची जास्त राहिली नाही. अजिबात नाही. एक एकर टोकन करण्यासाठी 1 ते 1.5 तास फार झाला. विष्णू जगन्नाथ गिराम, मुक्काम पोस्ट शिंदी काळेगाव, तालुका जिल्हा जालना. माझा मोबाईल नंबर 94 030 18 347. रेडी 3, 2, 1 स्टार्ट. तर शेतकरी मित्रांनो, हा प्रयोग तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास बातमीला लाईक नक्की करा. तुम्हीही अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. शेतीविषयक अशाच नवनवीन यशोगाथा पाहण्यासाठी दिव्य मराठवाडा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.